नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. ठीक आहे. ज्या ॲडव्हर्टाईजची, ज्या जाहिरातीची वाट अख्ख्या महाराष्ट्रात सर्व तरुण किंवा सर्व स्पर्धा परीक्षा करणारे जे तरुण मित्रमैत्रिणी आहेत किंवा विद्यार्थी आहेत, ते ज्या जाहिरातीची वाट बघत होते, ती अशी बहुप्रतीक्षित असणारी आपली तलाठीची जाहिरात जी आहे, काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ती जाहिरात एका शुद्धीपत्रकाद्वारे समोर आणलेली आहे. त्या पदांचा समावेश गट क, संयुक्त गट क जी परीक्षा आहे त्यांच्यामध्ये केलेला आहे. परीक्षा एमपीएससी घेणार आहे आणि परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. ठीक आहे. ही सगळ्यांची म्हणजे सर्व विद्यार्थी आतुरतेने या पदाची वाट बघत होते, या ॲडव्हर्टाईजची वाट बघत होते. कधी येणार आहे तलाठीची ॲड, कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे. शेवटी आयोगाने त्याच्यावरून पडदा काढलेला आहे. त्यामुळे आता आपण यामध्ये सविस्तर बघणार आहोत. परीक्षा कधी आहे, अर्ज कधीपर्यंत करायचा आहे, यामध्ये परीक्षा कशी होणार आहे, याला अर्हता तुम्हाला पात्रता काय आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे, अप्लाय करताना काय काय गोष्टी लागणार आहेत, या सर्व गोष्टींचा आढावा आपण यामध्ये बघणार आहोत. एक्झामचं स्वरूप कसं असेल, कशा पद्धतीनं आपला सिलेबस असेल, या सर्व गोष्टींचा आढावा आपण आपल्या लेक्चर्समध्ये घेणार आहोत. बघूयात आपल्याला एमपीएससी आयोगाने काय सांगितलेलं आहे ते आधी बघू. ठीक आहे. एमपीएससी आयोगाने काल आपल्याला 22 जुलै रोजी एक शुद्धीपत्रक दिलेलं आहे. एमपीएससी आयोगाने काय केलं आहे, 22 जुलै रोजी एक शुद्धीपत्रक समोर आणलेलं आहे. बरोबर आहे. त्यामध्ये काय सांगितलं, शुद्धीपत्रक आणलेलं आहे. म्हणजेच कशा संदर्भातलं शुद्धीपत्रक आहे, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. म्हणजे गट क ची जी आधी ऍड ऑलरेडी आलेली आहे, जी जाहिरात आधी ऑलरेडी आलेली आहे, त्यामध्ये ज्या जागा वाढवण्यात आलेल्या आहेत, जी नवीन पद त्यात ऍड करण्यात आलेली आहेत, त्याबद्दलची माहिती आयोगाने या शुद्धीपत्रकानुसार दिलेली आहे. त्याच्या लक्षात यस. त्यामध्ये आयोगाने काय सांगितलेलं आहे, यामध्ये आयोगाने तुम्हाला एक्झामची डेट दिलेली आहे. आपली ही एक्झाम जी तलाठीची आपण वाट बघत होतो, ती एक्झाम जी आहे गट क ची सर्व पदांसाठी एक परीक्षा जी आहे, ही परीक्षा कधी होणार आहे, दिनांक 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी आपला गट क या परीक्षेची पूर्व परीक्षा होणार आहे. 2 पेपर आहेत. तलाठीचा गट क मध्ये आल्यामुळं पूर्ण पॅटर्न जो आहे टीसीएस आयबीपीएस प्रमाणे नसेल, आता पूर्ण पॅटर्न एमपीएससी प्रमाणे असेल. त्यामुळं इथं पूर्व आणि मुख्य अशा 2 परीक्षांच्या स्वरूपात तुम्हाला तलाठीची परीक्षा द्यायची आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं गडबडून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. आता मी कसं करू, दिवस कमी आहेत, या गोष्टींची चिंता सोडा. आता फक्त फोकस एवढाच करा. आता आपल्याला लगेच फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरून आपल्याला अभ्यासाच्या तयारीला लागायचं आहे. अभ्यासाची तयारी कशी करायची आहे, काय करायची आहे, हे आपण येणाऱ्या लेक्चर्स मध्ये बघणारच आहोत. पण त्यासाठी आधी तुम्हाला फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यामुळं आधी फॉर्म काय लागणार आहे, अर्हता काय आहेत, वयोमर्यादा गणण्याचा दिनांक कधीपर्यंत आहे, वय किती लागणार आहे, या सर्व गोष्टी आपण इथं बघणार आहोत. परीक्षा दिनांक आपण बघितलेला आहे 25 ऑक्टोबर 2026 रोजी ही एक्झाम होईल. ही परीक्षा कशी होणार आहे, प्रचलित पद्धतीने होणार आहे. म्हणजेच ऑफलाईन स्वरूपात ओएमआर आधारित ही परीक्षा होणार आहे. मध्ये आयोगाने सांगितलं होतं की गट क ची परीक्षा ऑनलाईन होईल, पण जे अख्ख्या महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला, जे काही घोटाळे वगैरे आधी झाले होते किंवा असं म्हणत होते की घोटाळे झालेत वगैरे, त्यामुळं आयोगाने विद्यार्थ्यांचं मत लक्षात घेऊन ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचं ठरवलं. आणि ही परीक्षा आता होणार कशी आहे, ऑफलाईन पद्धतीनं ओएमआर शीट्स वरती तुमची एक्झाम होणार आहे. येते लक्षात. त्यामुळे यामध्ये तुम्हाला गोल आता रंगवायचे आहेत, त्या पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे. पॅटर्न पूर्ण तुमचा सिलेबस एमपीएससीचा आहे, हेही लक्षात ठेवा. आता यामध्ये काही जागा ऍड होणार आहेत का, तर यामध्ये अजून काही जागा ऍड होणार आहेत. भरपूर मोठी संधी तुम्हाला चालून आलेली आहे मित्रांनो. यामध्ये अजून काही जागा ऍड होतील, कारण काही मागणीपत्र अजून जायची आहेत काही जिल्ह्यांची. त्यामुळे या पदांमध्ये नक्की वाढ होईल. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही आता होप्स ठेवून अगदी व्यवस्थित, अगदी पूर्ण पुढचे जे काही 85-87 दिवस आपल्या जवळ आहेत, त्यामध्ये अगदी फोकस ठेवून अभ्यास करा.
तुम्हाला यश नक्की मिळेल. आमचा हाच उद्देश आहे की आपल्याकडे जी विद्यार्थी आहेत ते जास्तीत जास्त आपले मेन्सला कसे जातील हे आपण त्या दृष्टीने बघणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये आता आपल्याला जी पद काल आयोगाने यात ऍड केलेली आहेत गट क मध्ये, त्यामध्ये सर्वात महत्वाचं पद ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो ते पद कोणतं आहे? महसूल वन विभागात येणारं ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी, भाऊसाहेब ज्यांना आपण म्हणतो गावाकडं, अशा भाऊसाहेब लोकांसाठी ही भरती जी आहे ही किती पदं आहेत भाऊसाहेब लोकांची? 1539, 1539 पदं तलाठीची या ठिकाणी एमपीएससीने आणलेली आहेत. अजूनही यात काही जागा वाढतील, अजून काही 4-5 जिल्ह्यांची मागणी पत्र जायची आहेत, त्यामुळे यात जागा नक्की वाढतील हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याची अर्हता काय आहे? अर्हता म्हणजे तुम्हाला डिग्री कोणती लागणार आहे? कंपल्सरी क्वालिफिकेशन तर संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, कोणत्याही स्ट्रीम मध्ये असतो, तुम्ही आर्ट्स कॉमर्स असू दे, सायन्स असू दे किंवा इंजिनिअरिंग असू दे, कोणतीही एक डिग्री तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुमचा जो वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे, बरोबर आहे, कमीत कमी वय तुमचं 19 असावं, जास्तीत जास्त ओपन असेल तर 38 आणि रिझर्व्ह कॅटेगरी ज्या आहेत त्यांच्यासाठी 43 आहे, बरोबर आहे. हे वय गणण्याचं जे दिनांक आहे तो इथं किती आहे? 5 ऑगस्ट 2026 आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. तलाठीसाठी 5 ऑगस्ट 2026 पर्यंत वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आयोगाने दिलेला आहे. इथं लक्षात. यस. त्याच्यानंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग जो आहे, बरोबर आहे, त्याच्या अंडर किती, त्याच्या अंतर्गत 2 पदं आहेत. वरिष्ठ अभिलेखापाल किंवा वरिष्ठ लिपिक किंवा अभिलेखापाल असं ज्याला म्हटलं जातं, त्याची 11 पदं आहेत. आणि सहाय्यक अधीक्षक जे पद आहे त्याच्यासाठी 11 पदं आहेत. या दोनही पदांसाठी तुमच्याजवळ कोणतीही डिग्री असेल तरी चालेल, कोणतीही डिग्री असेल तरी चालेल. जर तुम्ही लास्ट इयरला असाल, आता सध्या तुम्ही लास्ट इयरची परीक्षा दिली असेल तरीही तुम्ही याला फॉर्म भरू शकता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण आता तुमच्याजवळ वेळ कमी आहे. आता जे लास्ट इयरला आता आहेत ते प्री देऊ शकतील, मेन्स देऊ शकतील का? नाही, कारण तुम्हाला मेन्स देताना तुमच्याजवळ डिग्री पास असणं गरजेचं आहे. त्यामुळे आता ज्यांनी फायनल इयरची एक्झाम दिलेली आहे ते विद्यार्थी अप्लाय करू शकतील, कारण याची मेन्स लगेच डिसेंबर मध्ये आहे, हेही लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा जो कालावधी आहे तो 6 महिन्याचाच आहे. 6 महिन्यात तुम्ही एक्झामचा अभ्यास करून अगदी व्यवस्थित नियोजनपूर्वक अभ्यास करून यातून पद मिळवून 6 महिन्यात तुम्ही पोस्टवर लागू शकता मित्रांनो, बरोबर आहे. त्याच्यानंतर कृषी विभागाअंतर्गत सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे जे पद आहे याच्यासाठी हे स्पेशलाइज्ड डिग्री लागणार आहे मित्रांनो. याची एकूण पद 254 आहे आणि याच्यासाठी तुमच्याजवळ फिशरी सायन्सची डिग्री लागणार आहे. BFSC ज्याला म्हणतं, बॅचलर ऑफ फिशरी सायन्स, ही पदवी तुमच्याजवळ कंपल्सरी लागणार आहे. आणि ज्यांच्याजवळ ही डिग्री आहे ना मित्रांनो, त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त मोठी अपॉर्च्युनिटी आहे, कारण ती पद किती आहेत? 254 पदं आहेत. आणि ही डिग्री असणारी भरपूर कमी मुलं असतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळं ज्यांच्याजवळ फिशरी सायन्सची डिग्री आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम संधी चालून आलेली आहे. इथं 254 पदे म्हणजे काही कमी नाही आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर या पदवीसाठी किंवा या पोस्टसाठी वय जे गणलं जाणार आहे आपलं, त्याच्यासाठी दिनांक किती दिलेला आहे? 1 ऑक्टोबर 2026 हे दिलेलं आहे दोन्ही पदांसाठी, म्हणजे दोन्ही खात्याअंतर्गत ही जी पदं आहेत 3 त्यांच्यासाठी. पण जी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग जे आहे याच्या अंडर अगोदरच जे शासन सेवेत आहेत त्यांना 5 वर्ष शिथिलता देण्यात आली आहे. म्हणजेच ज्यांचं ओपन मध्ये वय 38 आहे आणि ते ऑलरेडी शासन सेवेत आहेत त्यांना ते 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळणार आहे. म्हणजेच 43 वयापर्यंत ते एक्झाम देऊ शकतील. आणि जे मागासवर्गीय आहेत त्यांना अजून 5 वर्ष त्यात रिलॅक्सेशन मिळणार आहे, हेही लक्षात घ्या. त्याच्यानंतर नियंत्रक शिधा वाटप संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, आदिवासी विभाग, महसूल व वन विभागाच्या अंतर्गत जे काही लिपिक व टंकलेखक आहेत यामध्ये काय आहे? विविध नियुक्ती प्राधिकारी. आता इथं कन्फ्युजन करून घेऊ नका, इथंही महसूल व वन विभाग आहे, इथंही महसूल व वन विभाग आहे, इथं लिपिक टंकलेखक इथं पण आहे, इथं पण आहे.
यात काहीही कन्फ्युजन करून घेऊ नका. हे आहेत विविध नियुक्ती प्राधिकारी आणि हे आहेत नोंदणी व मुद्रांक विभागातले जे काही क्लर्कल पोस्ट आहेत त्यांच्या त्या जागा आहेत. त्यामुळे तिथं कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे. आता यांच्यामध्ये जागा बघा किती आहेत जवळपास. या नियंत्रक शिधा वाटप जो विभाग आहे त्यांच्यामध्ये क्लरिकलच्या 230 पोस्ट आहेत. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत 155 पोस्ट आहेत. आदिवासी विभागाअंतर्गत 69 जागा आहेत. महसूल व वन विभागात या ज्या क्लरिकलच्या पोस्ट आहेत त्या 480 आहेत आणि महसूल व वन विभागाअंतर्गतच ज्या लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग आहे त्याच्यात 339 पदं आहेत मित्रांनो. असे हे सर्व मिळून किती पदं होतात? 1000च्या वर पदं ही तुमची तिथं आहेत. हे लक्षात ठेवा. एवढी मोठी भरती क्लरिकलसाठी इथं आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला अर्हता काय लागणार आहे? इथंही तुम्हाला कोणत्याही शाखेची डिग्री लागणार आहे. प्लस याच्यासोबत तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे. मराठी किंवा इंग्लिश कोणतंही 1, 30, 40 जे आहे ते त्या क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला इथं टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे. आणि इथंही तुमचं वय गणण्याचा जो दिनांक आहे तो आहे 1 ऑक्टोबर 2026 मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथं तुम्हाला फॉर्म भरताना शेवटचा दिनांक काय दिलेला आहे? फॉर्म जो भरायचा आहे आपल्याला तो दिनांक 5 ऑगस्ट 2026 रात्री 23:59 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. एवढा अवधी तुमच्याजवळ आहे. शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म भरण्याची वाट बघू नका. अजून जागा ऍड होतील का, करतील का. फॉर्म जेवढा लवकर भरून घ्याल तेवढा तुमच्यासाठी फायदा आहे. का? कारण नंतर कधी कधी लेट मध्ये साईट हँग होते, सर्व्हर हँग होतं, मग पेमेंट होत नाही, फॉर्म भरताना अडचणी येतात, मग अजून वाढवून मिळणार नाही का तारीख, या गोष्टी चालू होतात. ठीक आहे. यात एक चांगली गोष्ट अशी आहे की यात तुम्हाला अजून जागा वाढणार आहेत. सध्या आजच्या काल आलेल्या ज्या जागा आहेत त्या आणि आधीची गट क ची जाहिरात आलेली आहे ती, अशा सर्व मिळून तुमच्याजवळ किती जागा आहेत मित्रांनो? एकूण 5707 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आता आपल्याजवळ दिवस कमी आहेत तर घाबरायचं नाहीये. आपल्याकडे एक उत्कृष्ट टीम आहे यशस्वी अकॅडमीची, जी पुण्यातील इतर नामांकित क्लासेस मध्ये सुद्धा शिकवतात. अशी सर्व टीम आपण इथं एकाच छताखाली आणलेली आहे आपल्या सर्व ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी. अगदी माफक दरात आपण इथं तुम्हाला पूर्ण बॅच देणार आहोत. इथं तुमचा परीक्षेचा अभ्यास करून घेणार आहोत. आणि ही बॅच आपण चालू कधी करणार आहोत? 1 ऑगस्टच्या आसपास किंवा 1 ऑगस्ट रोजीच पकडून चला, त्या दिवशी आपण बॅच लॉन्च करणार आहोत. त्यामध्ये मुलांची तयारी व्हावी म्हणून अगदी तुम्हाला अभ्यासाच्या नियोजनासहित काटेकोर नियोजन पूर्ण बनवून दिलं जाईल. त्यामध्ये तुमचं लेक्चर्स असतील, तुम्हाला नोट्स असतील, प्लस तुमच्या युनिट वाईज टेस्ट असतील, सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील आणि जसा एमपीएससीचा सर्व विषयांचा कम्प्रेहेन्सिव्ह पेपर असतो त्या पद्धतीचा पेपरही तिथं तुमचा असेल, जेणेकरून तुमची सराव व्यवस्थित होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मेन्स परीक्षेला जाता येईल. हा उद्देश ठेवून यशस्वी अकॅडमी आपल्यासाठी या परीक्षेसाठी बॅच घेऊन येत आहे मित्रांनो. जी काही बॅच आहे, जे काही रचना आहे, आपण सिलेबस आहे, परीक्षेचं स्वरूप आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आपण दुसऱ्या लेक्चर्स मध्ये करणार आहोत. आज आपल्या समोर फक्त हेच सांगण्यासाठी मी आलेलो आहे की ऍड आलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आहेत. आता इथं तुम्हाला पूर्व आणि मुख्य या एमपीएससीच्या पॅटर्न नुसार परीक्षा द्यायच्या आहेत. त्यामुळे साहजिक काही मुलांचा गोंधळ उडालेला असणार आहे, पण गोंधळून जाऊ नका. पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास हा वेगवेगळा नाहीये. पूर्वचे जे सब्जेक्ट आहेत, जे विषय आहेत, तेच तुम्हाला मुख्यलाही आहेत. त्यामुळे तुमचा मुख्यचा अभ्यासही सोबतच होणार आहे. त्यामुळं पूर्वचे जे पेपर आहेत त्यात तुम्हाला 100 क्वेश्चन्स आहेत, 100 मार्क्स आहेत. त्यात निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे 1/4, बरोबर आहे. या पद्धतीने ते असणार आहे. मेन्स साठी तुम्हाला 2 पेपर असणार आहेत, एक भाषा विषयांचा असणार आहे आणि एक जीएस असणार आहे. तिथे तुम्हाला 2 मार्काला 1 क्वेश्चन असणार आहे. ते सर्व पॅटर्न आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. आता सध्या तुर्तास आपल्या जागा किती आहेत हे लक्षात घ्या. 1539 ज्या पदाची आपण आतुरतेने वाट बघतोय. सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी, खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थी, ज्या पोस्टला अतिशय महत्व आहे ग्रामीण भागात, भाऊसाहेब म्हणजे, ठीक आहे, त्या पदाची पोस्ट आलेली आहे, त्या पदाची जाहिरात आलेली आहे. त्याचा संधीचा फायदा नक्की घ्या. जे अभ्यास करू इच्छितात त्यांनी फॉर्म नक्की भरा. भेटूयात पुढच्या लेक्चरला आपल्या सिलेबस सह आणि एक्झाम पॅटर्न सह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.
त्यामुळे आपल्या चॅनलला येणाऱ्या ज्या काही नवीन अपडेट्स आहेत लगेच तुम्हाला मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.